शेळीपालन हा सध्याच्या काळात खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. अनेक श्रीमंत किंवा गुंतवणूकदार या शेळीपालन धंद्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत किंवा बरेच जण त्या व्यवसायात उतरले देखील आहेत. परंतु अपुरी माहिती म्हणा किंवा फक्त नफ्याचा विचार करून अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून त्यांना अनेकांना मोठा तोटा देखील झालेला आहे. चुकीचे मार्गदर्शन म्हणा किंवा अपुरा अभ्यास ही दोन महत्त्वाची कारणं अपयशाची असावीत असं मला वाटतं. मुळात शेळीपालन हा खूप परिश्रम आणि अगाध अभ्यासाचा विषय आहे. शेळीचं जीवन पुस्तकी ज्ञानाप्रमाणे 7 वर्ष नमूद आहे, परंतु माझ्याकडे अगदी 12 वर्षाच्या शेळ्या आहेत आणि त्यासुद्धा निरोगी. असो, पुस्तकी ज्ञान हे सुद्धा आवश्यक आणि आपला अनुभवसुद्धा महत्त्वाचा. नमस्कार, मी मनोज. आज आपण बोलणार आहोत ते शेळीपालन या विषयातील अडचणींबाबत, कारण त्यावर जर तुम्ही मात केली तर यश तुमच्या पदरात नक्की पडेल. आपल्या हातात काय तर एक प्रयत्न आणि दुसरं सातत्य. त्या 2 गुणांनी बरेच काही आपण आत्मसात करू शकतो. शेळीपालन सुरू करताना आपल्या आर्थिक तयारीपेक्षा आपल्या शेळीपालन या विषयाचा अभ्यास खूप महत्त्वाचा. एक दिवसीय प्रशिक्षण म्हणा किंवा काही सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून तुम्ही जर शेळीपालन करणार असाल तर जरा थांबा. हे काही एवढं सोपं नाही. पूर्वी शेळीपालन हा विशिष्ट समाज करत असे. पिढ्यानपिढ्याचा दांडगा अनुभव हा त्यांच्यापाशी होता. अगदी PhDच म्हणा ना. शेळीपालन किंवा शेळीपालक हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आणि ह्यातच खूप सारं दडलेलं आहे. आपण जर कधी कृषी मेळाव्याला गेला असाल तर शेळीपालक हा शब्द तुमच्या कानावर नक्की पडला असेल. शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही पालक म्हणून भूमिकेत राहून करणार असाल तर यश तुमच्या पदरात नक्की पडेल, परंतु मालक म्हणून करायला गेलात तर जरा जपूनच, कारण पुढे धोका आहे. भारतात नाही तर जगात सर्व भागात शेळ्या आढळतात. विविध जाती, विविध वैशिष्ट्ये, कोणाचे शिंगे तर कोणाचे कान, कोणाचे ठेंगणे असणे तर कोणाचे लंबू टाकण असणे. कारण भारतातसुद्धा अशाच प्रकारे वेगविविधता आढळते. महाराष्ट्रातसुद्धा कुठे कोरडे वातावरण तर कुठे दमट, कुठे पाऊस तर कुठे दुष्काळ. माझं प्रामाणिक मत आहे, शेळीपालन किंवा कुठलेही पशुपालन हे शेतकऱ्याचेच नाही तर आपल्या भारताचे आर्थिक धोरण मजबूत करेल. बरेचदा आपल्यापाशी काय आहे ते सोडून काय नाही याचा अभ्यास खूप करत असतो. सर्वप्रथम या व्यवसाय सुरू करत असाल तर हेच खूप महत्त्वाचे आहे. मग यात काय येते तर या व्यवसायाबद्दल आपल्याला असलेली आवड, आपण देऊ शकणारा वेळ, आपला ज्ञान, आपला अभ्यास, आपल्याला लाभलेले मार्गदर्शक, उपलब्ध वैद्यकीय सेवा, आर्थिक गणित, पशुसंख्या, लागणारा लेबर वर्ग, उपलब्ध चारा, वैरण किंवा त्याला लागणारे पैदावार क्षेत्र, जवळपास उपलब्ध शेतीचे उर्वरक जसं तूर भुसा, मूग भुसा, इतर काही. मग काय, बंदिस्त की स्वैरसंचार? बंदिस्त असेल तर गरज वेगळी आणि स्वैरसंचार असेल तर काय लागतंय ते चराव शेत. सुरुवात जरी छोटी असली तरी जास्तीत जास्त कुठपर्यंत हा व्यवसाय आपण नेऊ शकाल याचे आकलनसुद्धा गरजेचं आहे. आपल्या जवळ असलेले मार्केट, उदाहरणार्थ लागणारे बोकड, ईदसाठी लागणारे बोकड, खाटकांना लागणारा माल, वैयक्तिक कारणास जसं लग्न, गोंधळ या कारणे लागणारी शेळ्या मेंढ्यांची गरज आणि बरंच काही. ह्या भागात इथेच थांबतो. जर तुम्हाला हा अभ्यास करून पुढचं पाऊल उचलण्याचा विचार असेल तर आपल्या पुढच्या व्हिडिओत आपल्याला काय ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या प्रश्नांना उत्तर हे प्रामाणिकच मिळेल. नमस्कार. नमस्कार दोस्तों,
ये जो आप देख रहे हैं यह है सूडान सोरगम ग्रास। यह लगभग 30 दिनों के आसपास की सूडान सोरगम ग्रास है। कई जगह पानी कम लगने के वजह से उसकी ऊंचाई में थोड़ी कमी है।